ते आता कुठे ईश्वरीनी तुमचं लग्न मनापासून मान्य केलंय. अरे मग चांगलंय की पुढे जायला काय हरकत आहे. मामा मिस इंदोरच्या मनात नक्की काय चाललंय ना काही कळत नाही. आणि ऍज यू सेड की तिच्या मनातलं माझ्याबद्दलचं मिसअंडरस्टँडिंग आता दूर झालं. पण मला काही रिस्क घ्यायची नाही मामा. काही अजून करायचं नाही. मिस इंदोर ती नाही तर तिची बडबड ऐकावी लागेल मला सतत. त्याआधी मी घराचा रिग्रेट केलंय. सो सो मामा नको प्लीज. मिस इंदोर कधी काय करेल ना काही सांगता येत नाही. शी इज व्हेरी कप्रिशियस. ते काही असलं तरी हे बघ, यावेळी तुझा अंदाज अजिबात चुकणार नाही. बरं ते मला मिस इंदोरच्या नावाने काही इन्व्हेस्टमेंट करायचे त्याच्यासाठी तिथे डॉक्युमेंट्स लागणार होते. पण आता अरे यावर एक उपाय आहे. चाफा बोले ना चाफा चाले ना. अरे असं काय करतोस. तिची बहीण नम्रता. हाय नम्रता. आय एम सो सॉरी मी तुला इतका लेट फोन करतोय. एक काम होतं ऍक्च्युली मिस इंदोरचे काही डॉक्युमेंट्स हवे तुम्हाला. आय मीन बर्थ सर्टिफिकेट तिचे आय कार्ड वगैरे. त्यांनी प्लीज मेल इट. त्या थँक्यू सो मच. या गुड नाईट. बघ झालं ना काम. आता मी गुड नाईट. आणि हो निघण्याआधी एक गोष्ट सांगतो तुला. तू आणि ईश्वरी एकमेकांसाठी परफेक्ट आहात. अंजली म्हणते तसं मेड फॉर इच अदर. आतापर्यंत अंजली म्हणत होती, आता आम्ही म्हणतोय. यापुढे सगळं जग म्हणेल. हो हे काय आता फाईल वगैरे कशाला उघडून बसलाय. मिस इंदोर मला जरा इम्पॉर्टंट काम आहे. तू झोप. सराव उशीर बघा किती झालाय. जागरण नका करू अहो. मिस इंदोर प्लीज. सारखं आपलं काम काम काम. रात्रीचं हे असं लॅपटॉप वगैरे बघून डोळे खराब होतील. मिस इंदोर तुला लाईटचा त्रास होतोय का. इट्स ओके मी जाऊन स्टडी मध्ये बसतो. राईट. नाही तुम्ही बसा इथे बसा. मला बरं वाटेल. मला काहीच तकलीफ होत नाहीये. तुम्ही बसा इथे. फक्त काम लवकर संपवाल ना. हो मिस इंदोर डोंट वरी. हा नम्रता ओ बरं झालं सगळे डॉक्युमेंट्स पाठवले. परवा माझा वाढदिवस आहे. मी माझ्या वाढदिवसाला माझ्या मनातलं सगळं तुम्हाला सांगून टाकणार आहे. आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट ड्रेस डिझाईन करताय मी. मिस इंदोर काहीही असलं तरी या सरप्राईज पार्टीचा प्लॅन आपल्याला उधळावा लागेल लावण्य. पण ह्या सगळ्याचा विचार मी खूप आधीपासूनच केलाय जावई बापू. म्हणजे असा प्लॅन केलाय ज्यामुळे अर्णव स्वतः ईश्वरीला हाताला धरून घराबाहेर हाकलून